हल्लीच्या काळामध्ये देवळी शहराच्या वाहतूक पोलीस त्याच्या अवैध वसुलीचा देवळी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। हा वाहतूक पोलीस आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपासून वर्दीचा धाक दाखवून त्याचा अवैध वसुलीचा प्रकरण उघडकीस आला आहे। देवळी शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा मार्केट आहे। त्यामध्ये दुरून शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी देवळी शहरात येतात। नव्याने देवळी शहरात आलेला शेतकरी त्याला कोणाचीच ओळख पाळख नसते। याचाच फायदा घेऊन हा वाहतूक पोलीस अशा शेतकऱ्यांना हेरून त्यांना लायसन्स दाखव, सीट बेल्ट ओव्हरलोड आहे, पीयूसी दाखव, कागदपत्रे अशा अनेक नियम सांगून त्यांचे चालान आता तुम्हाला 2000 रुपये द्यावे लागेल। आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी त्या वाहतूक पोलिसाला विनवणी करू लागतो। विनवणी करणाऱ्या शेतकऱ्याकडून जमेल तितक्या पैशाची अवैध वसुली करून घेतो। अशा निर्लज्ज आणि शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या भ्रष्टाचारी वाहतूक पोलिसाला कोणाचे अभय प्राप्त आहे, ज्याने तो खुलेआम अवैध वसुली करत आहे। देवळी शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे। वाहतूक पोलिसाच्या अवैध वसुलीच्या जाचाला कंटाळून एका बाहेरगावाच्या शेतकऱ्यानं एका पत्रकाला थेट मुलाखत देत वाहतूक पोलिसाची ऑन कॅमेरा तक्रार केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी या देवळीतील भ्रष्ट वाहतूक पोलिसाचा त्वरित बंदोबस्त करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावर कायदेशीर कारवाई करून शेतकरी व अन्य वाहन चालकांना त्याच्या तावडीतून सुटका करावी अशी विनवणी देवळीतील नागरिक करीत आहेत। माझं नाव हेमंत भारत खामनकर, रायनार पळसुरी। मी गाडी खाली करण्यासाठी मार्केटमधून हरासून जिनिंगला चाललो होतो। जिनिंगचं नाव जय बजरंग। हां, जय बजरंग जिनिंगला चाललो होतो। तर मला अर्ध्या किलोमीटरमध्ये विदाऊट सीट बेल्ट असल्याचा फाईन ट्रॅफिक पोलीस, त्यांचं नाव माहीत नाही, त्यानं मला 200 रुपये फाईन लावली। नाहीतर 1000 रुपये फाईन मागत होते। तुमच्या गाडीमध्ये कापूस आहे का? माझ्या गाडीमध्ये टोटल कापूसच आहे। हो का? आणि तो कास्तकारी कास्तकारी नाही, यांचा कापूस? मी कास्तकार सोमा कचरू थमके। हां, तर तुम्हाला मग ड्रायव्हरले पैसे दे म्हणे? हो, पैसे दिले। बाकी काय गाडीचे कागदपत्र काही विचारले नाही? काही विचारले नाही। पूर्ण डॉक्युमेंट्स ओके आहे, क्लिअर। गाडीचे डॉक्युमेंट्स ओके आहे, माझ्याकडे लायसन्स पण आहे। हो का? गाडी नंबर? गाडी नंबर MS 27X 83 7584। 7584। साहसिक न्यूज करिता सागर झोरे, देवळी।